सर्वांना सस्नेह जय भीम. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राविषयी बोलायचं जर झालं तर त्यांचा जन्म मध्य प्रदेशामधल्या महू येथे सैन्याच्या छावणीमध्ये 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांचे वडील रामजी सपकाळ तथा आई भीमाबाई यांचं मूळ गाव जे आहे ते आजच्या कोकणमधल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातलं अंबावडे हे गाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडनावाविषयी अनेक वेळा तर्क वितर्क आणि अमक्यानं दिलं तमक्यानं दिलं असे काहीतरी मांडल्या जाते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वजांचं गाव जे आहे मंडणगड तालुक्यातलं अंबावडे हे गाव असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी गावाच्या नावाने बोलण्याचं प्रथा असते. आडनाव न लावता हडसणीकर, पिंपळगावकर अशा गावाच्या नावानं बोलण्याची जी काय प्रथा होती त्याच पद्धतीच्या अनुसार अंबावडे गावचे असलेले हे सपकाळ कुटुंब म्हणून त्यांना अंबावडेकर संबोधले जायचं. परंतु अंबावडेकर म्हणत अंबावडेकरचा अपभ्रंश आंबेडकर झाला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सपकाळ आडनाव सोडून आंबेडकर हे नाव रूढ झालं, प्रचलित झालं आणि जनमानसात पोहोचलं. अतिशय चांगली गोष्ट आहे ती. गावाच्या नावावरून जर त्यांचं आडनाव रूढ झालं असेल तर ते अतिशय योग्य पद्धतीनं किंवा आपल्या गावाला किंवा आपल्या मातृभूमीला, पूर्वजांच्या मातृभूमीला न्याय दिल्यासारखं आहे. परंतु अनेकाच्या मते त्यांचे शिक्षक आंबेडकर नावाचे होते आणि म्हणून त्यांना आडनाव दिलं. अशा प्रकारची जनमानसामध्ये काहीतरी एक चुकीचा समज माझ्या मते पसरला जातो. त्यामुळे त्यांचं जे काय मूळ अंबावडे गावावरून पडलेलं आंबेडकर नाव कुठेतरी मागं पडल्या जातंय आणि कुठेतरी एक चुकीची माहिती समाजामध्ये पसरल्या जाते असं मला वाटते. म्हणून मी त्यांच्या आडनावाविषयीचं तथ्य सगळ्यांच्या समोर मांडलं. खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र इतकं महान आहे की छोट्याशा व्हिडिओमध्ये, कुणाच्या भाषणामध्ये ते कधीच बसू शकत नाही. विश्वरत्न असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं कर्तृत्व हे खूप महान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण किंवा त्यांनी घेतलेल्या पदव्या, त्याच्यावर अनेक प्रकारचे त्यांनी घेतलेल्या डॉक्टरेट पदवी किंवा त्यांच्या अनेक असलेल्या डिग्र्या या केवळ नोकरी करायची या उद्देशाने त्यांनी घेतलेलं शिक्षण नव्हतं, तर समाजामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी किंवा देशसेवेसाठी त्यांनी या शिक्षणाचा उपयोग करण्यासाठी या डिग्र्या घेतल्या किंवा एखाद्या दबलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या समुदायाला अलगद उचलून वर मांडण्यासाठी त्यांनी हे शिक्षण घेतलं आणि ते समाज उपयोगी कसं आणता येईल हाच दृष्टिकोन समोर ठेवून या शैक्षणिक मूल्याचा त्यांनी उपयोग केला असं या ठिकाणी हे दुसरं आपल्याला या ठिकाणी मांडावंसं वाटतं. म्हणून भारताच्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ शकले कारण ते अर्थतज्ञ होते, ते सामाजिक तज्ज्ञ होते, ते धार्मिक तज्ज्ञ सुद्धा होते कारण त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केलेला होता. ते विदेश नीती तज्ज्ञ सुद्धा होते कारण त्यांनी अनेक विदेशातल्या बाबींचा किंवा विदेश नीतीचा अभ्यास केलेला सुद्धा होता. म्हणून बाबासाहेब सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सर्व प्रकारच्या ज्ञानानं भरगच्च असे होते. म्हणून त्यांना बुद्धीच्या सागरात अशा प्रकारचे संबोधन आपल्यासारख्या जनमानसाकडून दिल्या जातात. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा महासागर एवढा मोठा आहे की तो कुठल्याही सामान्य व्यक्तीच्यानं पूर्ण होऊ शकत नाही. परंतु आपल्याकडून त्यांना कुठेतरी अभिवादनपर आपले 2 शब्द मांडावेत या हेतून मी मांडलेले 2 शब्द आज समाजासमोर मांडत आहे. सर्वांना पुन्हा एकदा सस्नेह जय भीम.